मित्रांनो, आई कुठे काय करते या मालिकेच्या 20 मार्चच्या महा एपिसोडच्या दुसऱ्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की यश गौरीच्या घरी येतो. तर ती सर्व काही आवरून दिवसभरातील फोटो पाहत बसलेली असते. यश तिला विचारतो की यानंतर काय करणार आहे. ती म्हणते झोपेल आता. त्यावर यश म्हणतो इतक्यात. त्यावर गौरी म्हणते मग अजून काही करायचं आहे का. यश म्हणतो रंग नाही खेळायची का तुला. त्यावर गौरी हसत विचारते मग दिवसभर काय केलं. यश म्हणतो 100 माणसं आजूबाजूला असताना खेळतात का होळी. आणि त्यावर गौरी लाजून विचारते मग. तर यश म्हणतो जेव्हा तू आणि मी दोघंच असू तेव्हा तुझ्या सुंदर चेहऱ्यावर माझ्या हातांनी हलका रंग लावला की माझी होळी साजरी होईल. आणि तो गौरीला रंग लावतो. त्यानंतर गौरीही यशच्या जवळ जात तिच्या गालाचा रंग त्याच्याही गालाला लावते. दोघेही एकमेकांमध्ये हरवून जातात. त्यानंतर गौरी लाजून बाजूला जाते पण यश तिला थांबवतो आणि त्यानंतर ते दोघेही डान्स करतात. तर दुसरीकडे अनिरुद्ध विचार करत बसलेला असतो. तर संजना त्याला म्हणते पार्टी छान होती ना, एकदम वेल ऑर्गनाइज. त्यावर अनिरुद्ध म्हणतो हो ठीक होती, पण मला हा असा गोंधळ अजिबात आवडत नाही. त्यावर संजना म्हणते तो तुझा चॉईस झाला, मला मात्र मजा आली. त्यानंतर अनिरुद्ध म्हणतो की अभिच्या मित्राने चांगला डिसिजन घेतला आहे. आता अभिनेही विचार करायला हवा. त्या छोट्याशा हॉस्पिटलमध्ये काम करून काय भेटणार आहे त्याला. मी बोलणार आहे त्याच्यासोबत एकदा. मात्र संजना म्हणते पण अभि कसा जाणार US ला. तिथे जाण्याचा राहण्याचा खर्च परवडणार आहे का त्याला. आणि आपण एवढे पैसे तर नाही देऊ शकत. त्यावर अनिरुद्ध म्हणतो जरा चौकशी तर करूया गं, अंदाज तरी येईल आपल्याला नक्की किती खर्च येईल याचा. अभिला थोडं पुश केलं की त्यालाही ते पटेल आणि तो तयार होईल. फक्त पैशांची अरेंजमेंट कशी करता येईल ते बघायला हवं. त्यावर संजना म्हणते जर तो आईसोबत नीट वागला असता तर केली असते आशुतोषने त्याला मदत. आणि ते ऐकून अनिरुद्ध खूपच चिडतो. तो म्हणतो आशुतोष कशाला, मी जिवंत आहे अजून, मी समर्थ आहे माझ्या मुलांना बघायला. त्यावर संजना म्हणते अरे हो, पण मी फक्त इतकंच म्हणत होते की आशुतोष बरीच वर्ष US ला होता तर त्याने केली असती मदत, त्याने पैसे दिले असते असं नाही म्हणाले मी. त्यावर अनिरुद्ध म्हणतो तू नक्की काय म्हणाली ते बरोबर कळालं मला. आणि आता मी परत एकदा दिल्लीला जाणार आहे. एकदा का माझं काम झालं की कळेल तुम्हाला मी काय करू शकतो ते. त्यावर संजना म्हणते तुझ्याबद्दल तर खात्री आहेच मला, पण आता अरुंधतीबद्दलही ती खात्री वाटायला लागली आहे. त्यावर अनिरुद्ध विचारतो म्हणजे. त्यावर संजना सांगते मला याआधी असं वाटायचं अरुंधती खरंच साधी आहे, पण तसं मुळीच नाही. तिने आपल्या सर्वांनाच उल्लू बनवलंय. डिवोर्स होऊनही ती आधी इथेच राहिली होती, पण करेक्ट माणूस भेटल्यावर बरोबर बाहेर पडली. व्हेरी स्मार्ट. आणि आज तर खात्रीच पटली, अरुंधतीलाही आशुतोष नक्कीच आवडत असणार. आणि आता तर काय ती एकटीच राहत आहे. मी एकटी राहत असताना तू किती वेळा यायचा माझ्याकडे, तरी माझ्यासोबत निखिल होता. पण अरुंधतीला तर काय पूर्ण मोकळीकच आहे. आशुतोष सारखा तिच्याकडे येत जात असणार आणि आपल्याला काय माहीत तो राहतही असेल तिथे. आणि इतकं सगळं बोलून ती झोपायला जाते. अनिरुद्ध मात्र तिच्या बोलण्याचाच विचार करत राहतो. तर दुसरीकडे यश आणि गौरीला त्यांच्या मागच्या होळीच्या आठवणी आठवत असतात. यश म्हणतो याच दिवशी मी तुला माझ्या मनातील सांगितलं होतं, त्याला आज 2 वर्ष झाली. तर गौरी म्हणते आणि तुझ्या स्पीडमुळे मी थक्क झाले होते त्यालाही 2 वर्ष झाली. यश म्हणतो तुझ्या चेहऱ्यावर मी माझ्या हाताने पहिला रंग लावला होता त्यालाही 2 वर्ष झाली. तर गौरी म्हणते आणि तुझा रंगाने माखलेला चेहरा ओढणीने पुसून मला स्वच्छ करावासा वाटला त्यालाही 2 वर्ष झाली. त्यानंतर यश म्हणतो आपण दोघं एकत्र आहोत अशी स्वप्न पडायला लागली मला, त्याला 2 वर्ष झाली. तर गौरी म्हणते आणि मला फक्त एक मित्र नाही तर त्याचं छान कुटुंबसुद्धा मिळालं त्यालाही 2 वर्ष झाली. आणि त्यानंतर त्या दोघांनाही यशने गौरीला प्रपोज केलेला क्षण आठवतो. मात्र त्यानंतर अनिरुद्धने घातलेला गोंधळही त्यांना आठवतो. अनिरुद्धने अरुंधतीला किती सुनावलं होतं हेही त्यांना आठवतं. त्यानंतर यश म्हणतो आता सगळे आपापल्या आयुष्यामध्ये सेटल आहेत आणि मी तुझ्यासोबत आहे, बास आता हे सर्व असंच राहू दे. आणि तो गौरीला मिठी मारतो. तर दुसरीकडे अनिरुद्धच्या मनात आशुतोष आणि अरुंधतीचाच विचार सुरू असतो. तर इकडे यश गौरीही आज आई किती आनंदात होती याचबद्दल बोलत असतात.
अरुंधतीसाठी ते दोघेही खूप खुश असतात. तिच्या आयुष्यामध्ये जे काही घडलं त्यानंतर तिने स्वतःमध्ये जे काही पॉझिटिव्ह बदल केले त्यामुळे त्या दोघांनाही तिचा खूप अभिमान वाटतो. त्यानंतर यश आशुतोषबद्दलही बोलतो. तो म्हणतो ते आजूबाजूला असले की एक कम्फर्ट निर्माण होतो आणि आई त्यांच्यासोबत नेहमी कम्फर्टेबल असते, एकदम बिनधास्त असते. पूर्वी मात्र तिची नजर सतत बाबांना शोधत असायची. ती सतत बावरलेली आणि भेदरलेली असायची. पण थँक गॉड आता ती तशी नाही. आता ती खूप बदलली आहे आणि मला हा बदल खूप आवडतोय. त्यावर गौरी त्याला म्हणते, यश तू खूप चांगला मुलगा आहेस. त्यानंतर गौरी घराकडे पाहत यशला म्हणते की ज्यावेळी मी पहिल्यांदा तुमच्या फॅमिलीला भेटले तेव्हा मला ही एक आयडियल फॅमिली वाटली. म्हणजे बाहेरून तरी तसंच वाटायचं. मला सर्वजण खूप आवडले होते. त्यावर यश विचारतो, मग आता नाही का आवडत तुला? त्यावर गौरी विचारते, तसं नाही रे, आत्ताही मला सर्वजण आवडतात. सर्वजण खूप चांगले आहेत. मात्र आता सगळं खूप बदललं आहे. सर्वजण विखुरले आहेत असं वाटतं. एक आई घरातून गेली की घराचं घर पण जातं ना. त्यावर यश म्हणतो, आपलं लग्न होईपर्यंत ना मी सेटल झालेला असेल गौरी. मग आपण इथून बाहेर पडू आणि एक छानसं घर घेऊ आणि आईला आपल्याकडेच राहायला बोलावू. मला तिची सर्व स्वप्न पूर्ण करायची आहे. त्यावर गौरीही म्हणते, हो नक्की करूया. तर दुसरीकडे अरुंधतीही सर्व आवरून झोपायला जाते. मात्र तिच्याकडून चुकून घराचा दरवाजा उघडाच राहतो. तर दुसरीकडे अनिरुद्धही पाणी पिण्यासाठी उठलेला असतो. मात्र त्याला तेव्हाही समोर अरुंधती आणि आशुतोषच एकमेकांना रंग लावताना दिसत असतात. तर दुसरीकडे अरुंधती सर्वांचा फोटो पाहून देवाचे आभार मानून झोपी जाते. पण इकडे अनिरुद्धला मात्र झोप येत नसते. सतत त्याच्या मनात अरुंधती आणि आशुतोषचाच विचार सुरू असतो. तो खूपच अस्वस्थ होतो. त्यातच त्याला पूर्वीच्या काही गोष्टी आठवतात. त्याने प्रत्येक वेळी अरुंधतीचा कसा अपमान केला हे त्याला आठवतं आणि त्यानंतर संजनाचं आजचं बोलणंही आठवतं. तर दुसरीकडे अरुंधती शांतपणे झोपलेली असते. पण एक माणूस उघड्या राहिलेल्या दरवाजामधून चोरून घरामध्ये शिरतो. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांमध्ये आपण पाहणार आहोत घरामध्ये कोणीतरी दुसरी व्यक्ती आहे हे अरुंधतीच्या लक्षात येतं आणि ती खूपच घाबरते. त्यानंतर ती यशला फोन करून सर्व प्रकार सांगते आणि त्यानंतर यश लगेचच तिच्या घरी जातो. त्यानंतर ते दोघेही संपूर्ण घरभर पाहतात. मात्र त्यांना कुठेही कोणी दिसत नाही. त्यानंतर सोफ्याच्या मागे अरुंधतीचं लक्ष जातं तर तिथे कोणीतरी लपून बसलेलं असतं. त्यानंतर यश त्या व्यक्तीला बाहेर ये म्हणून आवाज देत त्याला मारण्यासाठी जातो. पण समोर अनिरुद्ध असतो आणि त्याला पाहून दोघांनाही मोठा धक्का बसतो. तर मित्रांनो, या मालिकेचे पुढील भाग अतिशय रंजक होणार आहेत. या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.